चला आज DMRची सकाळची शिफ्ट झालेली आहे. सध्याच्या घडीला दुसरी शिफ्टची परीक्षा चालू आहे आणि आणखीन इव्हिनिंगला एक महत्त्वाची शिफ्ट होणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये जो एक्झामचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, जीके आणि टेक्निकल आपलं फार्मसी सर्व जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपल्याकडे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा पॅटर्न आलेला आहे. आजच्या वेळी मी तुमच्याशी डिस्कस करेल. इथून पुढं 25 किंवा 29 तारखेपर्यंत ज्याही लोकांची एक्झाम होणार आहे त्या सर्व लोकांसाठी हा एक्झामचा पॅटर्न महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर आपले फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत जे टेक्निकल पोर्शनचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा पॅटर्न महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांनी व्यवस्थित व्हिडिओ केअरफुली बघा. ज्याही लोकांच्या इथून समोर पेपर होणार आहे त्यांच्या सर्व लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचे जे प्रश्न तुम्ही मला पाठवले त्याच्यामध्ये मराठीचं आपण पोर्शन बघूयात. मराठीच्या पोर्शनमध्ये किंवा मराठीच्या विषयामध्ये समानार्थी शब्द हा एक टॉपिक विचारला होता ज्याच्यावरती 2 प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द हा एक टॉपिक विचारला होता, त्याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न विचारले होते. मला वाटतं एक प्रश्न तुम्ही मला पाठवला की न भया शब्दाचा जो आहे तो तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला होता. आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे कोणत्याही TCSची प्रश्नपत्रिका जर आपण PYQची बघितली आतापर्यंत महानगरपालिकेच्या परीक्षा झालेल्या आहेत, बाकीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत त्याच्या परीक्षा झाल्यात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी याच्यावरती भरपूर प्रश्न DMRनं किंवा TCSनं तुम्हाला विचारताना दिसलेले असेल. त्याच्यानंतर महत्त्वाचा एक उतारा दिले आहे त्याच्यावरती सुद्धा 3 प्रश्न TCSनं विचारलेले आहेत. उतार्यावरती प्रयोग असेल त्याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न विचारलेत. त्याच्यानंतर मनी शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेत. त्याच्यानंतर समास आणि अलंकार अशा पद्धतीचे महत्त्वाचे कोर ग्रामरचा जर आपण विचार केला तर प्रयोग, समास, अलंकार हे महत्त्वाचे कोर जे आहे ते ग्रॅमॅटिकल जे महत्त्वाचे तुमचे मराठीचे एवढे टॉपिक. त्याच्यानंतर महत्त्वाचे छोटे छोटे टॉपिक समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतारा, मनी शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा अशा पद्धतीचे टॉपिक तुम्हाला मराठीमध्ये करून जायचे आहेत. जसं की मागचा आपण शिफ्ट बघितला आहे, एकदा एक पॅटर्न सेट झाल्यानंतर DMR बऱ्यापैकी तोच पॅटर्न जे आहे ते शेवटपर्यंत फॉलो करत असतं. फक्त जर विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द याच्यामध्ये चेंजेस केले जातील आणि थोडासा हार्डनेस कमी जास्त प्रतिशतमध्ये आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर इंग्रजीचं सेक्शनमध्ये तुम्ही पाठवलेल्या प्रश्नापैकी सिनोनिम याच्यावरती प्रश्न विचारलेत, अँटोनिम याच्यावरती प्रश्न विचारलेत, ॲडम आणि फ्रेजेस हा टॉपिकवरती तुझा प्रश्न TCSनं फ्रेम केलेत. त्याच्यानंतर पॅराजंबल असतील याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते. आर्टिकलवरती प्रश्न विचारला आहे. डायरेक्ट इन इनडायरेक्टवरती सुद्धा 2 प्रश्न तुम्हाला आजच्या सकाळच्या पदभरतीमध्ये DMRच्या बघायला भेटलेले होते. तर लक्षात आलं, इंग्रजीमध्ये सिनोनिम, अँटोनिम, त्याच्यानंतर ॲडम, फ्रेजेस, पॅराजंबल, आर्टिकल आणि डायरेक्ट इनडायरेक्ट याच्यावरती 2 प्रश्न. आता ह्या सर्व जे तुम्हाला मी पॅटर्न सांगतो आहे हा आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याचा फोटो, सर्व प्रश्न तिथं भेटून जातील. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर तिथं जॉईन करा. इथून पुढे 15 दिवसात जेवढ्याही एक्झाम होतील त्या सर्व एक्झामचे प्रश्नपत्रिका, मेमरी बेस्ड प्रश्न, सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी देईल. तिथून तुम्ही त्या गोष्टी चेकआउट करून घ्या. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा सेक्शन जो आहे तो जनरल नॉलेज, याच्यामध्ये राष्ट्रीय सागरी समूह याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर एक पुस्तक विचारलं होतं गुलामगिरी आणि त्याचे लेखक तुम्हाला तिथे विचारले होते. त्याच्यानंतर जगातील ट्री सिटीज याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि राज्य घटनाच्या आधारित जे आहे ते प्रश्न विचारले होते. मग कधी एखाद्या शिफ्टला त्याचं महत्त्वाचे आर्टिकल विचारतील, त्याच्यानंतर काही अमेंडमेंट्स आहेत महत्त्वाच्या त्या विचारतील. अशा पद्धतीनं राज्य घटनेच्या रिलेटेड जे आहेत ते प्रश्न आजच्या सकाळच्या शिफ्टला आपल्याला बघायला भेटले. त्याच्यानंतर महत्त्वाचा सेक्शन आहे तुमचा रिझनिंग, याच्यावरती काय विचारले तर ते आता आपण बघूयात. रिझनिंगमध्ये तुम्हाला डायरेक्शन याच्यावरती प्रश्न विचारले होते. एक मनुष्य आहे तो पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला, पश्चिमेकडे डाव्या हाताला वळला, अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डायरेक्शनवरती प्रश्न विचारले. त्याच्यानंतर ऑड मॅन आऊट या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते. सिम्प्लिफिकेशन याच्यावरती प्रश्न होते. ब्लड रिलेशन नातेसंबंध याच्यावरती प्रश्न होते. त्याच्यानंतर ॲव्हरेज याच्यावरती प्रश्न होते. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट याच्यावरती प्रश्न होते. सिटिंग अरेंजमेंटसुद्धा खूप आवडीचा विषय आहे. TCSचा भरपूर मार्क्स आहे. DMRच्या पदभरतीमध्ये एक ए हा पर्सन दुसऱ्या मजल्यावर बसला आहे, बी हा पर्सन तिसऱ्या मजल्यावर बसला आहे, मग 2च्या मध्ये कुठल्या बसलेल्या, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटमध्ये आजच्या पहिल्या शिफ्टला DMRच्या बघायला भेटले. पुन्हा एकदा सांगतो, रिझनिंगमध्ये डायरेक्शन असतील, ऑड मॅन आऊट असेल, सिम्प्लिफिकेशन, ब्लड रिलेशन, ॲव्हरेज आणि सिटिंग अरेंजमेंट अशा पद्धतीचे 5 ते 6 टॉपिक कॉमन होते. त्याच्यावरती ओव्हरऑल आजच्या पहिल्या शिफ्टला आपल्याला प्रश्न बघायला भेटले. टेक्निकल आता आपला फार्माचा जो पोर्शन आहे तो आपण बघूयात की याच्यामध्ये काय विचारलं आहे. बाकीच्या पोस्टचे विद्यार्थी जे टेक्निकल सोडून बाकीच्या अभ्यास करत आहेत त्या सर्व लोकांसाठी एक ॲव्हरेज अंदाज येऊन गेला असेल तुम्हाला की कशा पद्धतीचा पॅटर्न आहे. आता विशेषतः टेक्निकलमध्ये आपण फार्माचं डिस्कस करतो आहे की फार्मामध्ये टेक्निकलमध्ये काय विचारलं होतं.
ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि फार्मसी जो ॲक्ट आहे याच्यावरती मॅक्स टू मॅक्स प्रश्न विचारले होते. आता मागच्या बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मी हे सांगायचा प्रयत्न करतो की सिलेबसला धरूनच व्यवस्थित जर आपण इनडेप्थ जर अभ्यास केला असेल, रिव्हिजन केलं असेल, MCQची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला कुठेही जास्त सिलेबसच्या बाहेर जे आहे ते टेस्टेस जाताना दिसत नसेल. आजच्यासुद्धा पहिल्या शिफ्टला तसंच झालं. जसं की मी तुम्हाला 2-3 दिवसापासून सांगतो ज्युरिस्प्रुडन्सवरती भरपूर फोकस जे आहे ते ट्रेसनं केला. आजसुद्धा पहिल्या शिफ्टला आपल्या फार्मसीच्या टेक्निकल पोर्शनमध्ये ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट असेल, फार्मसी ॲक्ट असेल, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये मग शेड्यूल विचारले होते, काही महत्त्वाचे फॉर्म तुम्हाला विचारले होते. तुम्हाला नेहमी सांगतो त्या महत्त्वाच्या 3 डेफिनेशनसुद्धा महत्त्वाच्या, मिसब्रँडेड ड्रग, अडल्टरेटेड ड्रग आणि स्पुरियस ड्रग्ज त्याचे महत्त्वाचे सेक्शन असतील. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या डेफिनेशन आहे, ड्रग आहे, ड्रग इन्स्पेक्टर आहे त्याच्या काही डेफिनेशन, त्याचे महत्त्वाचे सेक्शन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला कोर पार्ट शेड्यूल आहे. शेड्यूल 1 पासून तर शेड्यूल वायपर्यंत तोंडपाठ शेड्यूल करून टाकायचे आहेत. प्रत्येक भरतीमध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्न याच्यावरती शेड्यूलवरती ज्युरिस्प्रुडन्सच्या बघायला भेटतील. त्याच्याबरोबर काही महत्त्वाच्या संघटना दिली किंवा ज्या महत्त्वाच्या काही ऑथॉरिटीज आहेत, PCI आहे, त्याच्यानंतर तुमची थेरॉपॅटिक कमिटी आहे कम्युनिटीमधली, DTAB महत्त्वाची बॉडी आहे. ह्या ज्या महत्त्वाच्या बॉडीज आहेत, कम्युनिटी आहे, त्याच्यावरती तुम्हाला जे मेंबर आहेत, किती कालावधीसाठी राहतात, त्याचा सेक्शनच्या अंडर बॉडी फॉर्म होते, या सर्व गोष्टी व्यवस्थित पुन्हा एकदा विशेषतः ह्या 2 टॉपिकच्या ड्रग अँड कॉस्मेटिक आणि फार्मसी ॲक्ट या आपल्याला बघून जायचं आहे. कम्युनिटी फार्मसी आणि हॉस्पिटल फार्मसी हे सुद्धा डिप्लोमा सेकंड इयरचे छोटेसे सब्जेक्ट आहेत, ज्याच्यावरती सुद्धा भरपूर अप्लाइड प्रश्न आपल्याला DMARच्या पद्धतीमध्ये बघायला भेटले आणि भरपूर प्रश्न हे फार्मसीच्या रजिस्ट्रेशनवरती, डिस्पेन्सिंग प्रोसेसवरती आहेत आणि ते प्रश्न एकदम लॉजिकल असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मसीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज विचारतील, महत्त्वाचं रजिस्ट्रेशन जे आहे त्याच्यासाठी काय पात्रता आहे, किती वय लागतं, ह्या बेसिक ज्या आहेत त्या महत्त्वाच्या त्याच्यावरती जे आहे ते प्रश्न टेस्टेस विचारतं. फक्त व्यवस्थित केअरफुली प्रश्न जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे. कधी समजा एखादा प्रश्न आपल्याला इंग्रजीमध्ये जर समजत नसेल तर तिथं तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिलेला आहे, विशेषतः टेक्निकल पोर्शनमध्ये, की तुम्ही ड्रॉपडाऊन करून तिथे त्या प्रश्नाची लँग्वेज चेंज करू शकता. एखादा प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नसेल त्याला मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रश्न समजेल, त्याचे ऑप्शन समजतील. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एखादा प्रश्न इंग्रजीमध्ये वाचत असताना आपल्याला थोडंसं त्याची लिंक लागत नाही, पण त्याला आपण ड्रॉपडाऊन करून जर मराठीमध्ये जर केलं तर तुम्हाला प्रश्नासहित 4ही ऑप्शन मराठीमध्ये तुम्ही केअरफुली वाचू शकता. तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि जेणेकरून एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर कळत नसेल तर मराठीमध्ये वाचल्या कारणाने तुम्हाला त्याची तिथे लिंक लागून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं लॉजिकली काही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे शेड्यूलवरती, फॉर्मवरती प्रश्न होते. त्याच्यानंतर फार्मास्युटिक्सवरती इमर्शन आणि सस्पेन्शन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. फार्मास्युटिक्समधला मागचा जर आपण ट्रेंड बघितला तर डोसेज फॉर्म हा एक महत्त्वाचा टॉपिक, ज्याच्यामध्ये बाकीचे मग सस्पेन्शन, इमर्शन असेल, ऑइंटमेंट असेल, क्रीम्स असतील, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ते एकदा व्यवस्थित बघून जायचे, त्याच्या डेफिनेशन बघायच्यात. अशा पद्धतीचा फॉर्मॅट ओव्हरऑल आपल्या टेक्निकल म्हणजे फार्मसीच्या पोर्शनमध्ये विचारला होता आणि बाकीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला मी डिस्कस केलं मराठी, इंग्रजी, GK कशा पद्धतीचा पॅटर्न विचारलेला होता. आता पहिल्या शिफ्टला जर तुम्ही पेपर दिला असेल, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, काही प्रश्न याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आठवलेले असतील किंवा तुमच्या मेमरीमध्ये असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा माझं टेलिग्रामचं ऑफिशियल जे अकाउंट आहे @PV थोरात याच्यावरती सुद्धा तुम्ही मला मेमरी बेस्ड प्रश्न पाठवू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात की आणखीन याच्या व्यतिरिक्त मराठीमध्ये, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK किंवा टेक्निकल फार्मसीमध्ये कोणते प्रश्न विचारले होते, कशा पद्धतीनं पॅटर्न ओव्हरऑल आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये जे आहे ते विचारला गेला होता. बाकी होईल पॉसिबल तेवढं सर्व आज सकाळच्या शिफ्टला जेवढेही महत्त्वाचे सब्जेक्ट विचारले होते तेवढे सर्व विषय, महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला कव्हर केले. आता या पद्धतीनं रिव्हिजन करा, अभ्यास करा. या पद्धतीनं सध्याच्या घडीला ज्यालाकडे वेळ कमी आहे त्याने एवढे टॉपिक जरी व्यवस्थित केअरफुली रिव्हिजन केले तर भरपूर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधनं किंवा या टॉपिकमधून त्याचा नक्कीच 100% बेनिफिट होणार आहे. बाकी सेकंड शिफ्टचे आणखीन काही मेमरी बेस्ड प्रश्न आले किंवा तुम्ही जर सेकंड शिफ्टला सुद्धा पेपर दिला असेल तर नक्कीच मला त्याचे मेमरी बेस्ड प्रश्न पाठवा, ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. अशाच पद्धतीची ही सिरीज पुढच्या 15 ते 20 दिवस चालेल, ज्याच्यामध्ये दिवसभरातल्या सर्व 3ही शिफ्टचे जे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत, जो पॅटर्न आहे तो आपण प्रत्येक शिफ्ट झाल्यानंतर डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व पद्धतीवरती हे जे मेमरी बेस्ड प्रश्न आहे, हा पॅटर्न आहे तो नक्कीच तुम्हाला महत्त्वाचा ठरेल. आजच्याने फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तो तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.